आज आपण विद्यार्थी दिन साजरा करतो. शाळा, महाविद्यालये, मंच, भाषणे, बॅनर, फलक सगळीकडे विद्यार्थी दिनाचा उत्साह असतो. पण प्रश्न असा आहे की हा विद्यार्थी दिन सुरूच का झाला? यामागे कोणाचा संघर्ष होता? हा दिवस फक्त साजरा करायचा की समजून घ्यायचा? आजची ही गोष्ट आहे एका अशा विद्यार्थ्याची जो शाळेत होता पण वर्गात नव्हता, जो शिकत होता पण अपमान सहन करत होता, तो तहानलेला होता पण पाणी त्याच्यासाठी नव्हतं. हा विद्यार्थी होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या कथेची सुरुवात होते बाबासाहेबांच्या वडिलांपासून. रामजी सुभेदार, ब्रिटिश सैन्यात नोकरी करणारे, शिस्तप्रिय, प्रामाणिक आणि शिक्षणाचे महत्त्व ओळखणारे व्यक्तिमत्व. देशभर फिरताना रामजी सुभेदारांनी पाहिलं, शिक्षण नसल्यामुळे समाज कसा अज्ञानात आहे, अंधश्रद्धा, अन्याय, गुलामी कशी वाढत आहे. त्यांना एकच ठाम विश्वास होता, माझ्या मुलाने शिकायला हवं. त्या काळात महार समाजातील मुलाने शाळेत जाणं म्हणजे धाडसच होतं. 7 नोव्हेंबर 1900, सातारा, राजवाडा चौकातील सरकारी शाळा. लहानगा भीमराव हातात पाटी घेऊन शाळेत गेला. हा दिवस आज साधा वाटतो, पण त्या काळात हा क्रांतिकारी दिवस होता. तो शाळेत गेला खरा, पण त्याला वर्गात बसू दिलं नाही. त्याला सांगण्यात आलं, तू वर्गाबाहेर बस. या क्षणापासून सुरू झाली वर्गाबाहेरचा विद्यार्थी ही कथा. भीमराव वर्गाबाहेर बसायचे. फळ्यावर लिहिलेलं दिसायचं नाही, शिक्षकांचा आवाज नीट ऐकू यायचा नाही, पण तरीही तो शिकायचा, लक्ष द्यायचा, एक शब्दही सोडायचा नाही. शिक्षण त्याच्यासाठी लक्झरी नव्हती, ते त्याच्यासाठी जगण्याचं साधन होतं. शाळेत पाण्याचा माठ होतं, पण तो माठ अस्पृश्यांसाठी नव्हता. भीमराव तहानलेला असायचा, तो स्वतः पाणी घेऊ शकत नव्हता. कोणी उच्चवर्णीय विद्यार्थी आला तरच तो माठातून पाणी ओतायचा. अनेक वेळा तासनतास तहान सहन करावी लागायची. पाणी समोर असूनही मिळणं याहून मोठा अपमान काय असतो. दुपारची भाकर. भुकेने व्याकुळ झालेला भीमराव. इतर मुले झाडाखाली बसून खात होती, पण भीमराव वेगळा. तो भाकर कापडात गुंडाळून अलग बसून खात होता, कारण त्याचा स्पर्शही अस्पृश्य मानला जात होता. भूक, तहान, अपमान, तरीही शिक्षण सोडायचं नाही, हा त्यांचा निश्चय होता. अशा परिस्थितीतही बाबासाहेब खचले नाहीत. ते म्हणतात, मी शिकणारच, कारण शिक्षणाशिवाय मुक्ती नाही. ते जाणून होते, आपण एकटे नाही, आपल्यासारखे लाखो आहेत. त्यांच्या शिक्षणातच समाजाचं भविष्य दडलं आहे. हा दिवस विसरला गेला होता, पण इतिहास झाकता येत नाही. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला. 7 नोव्हेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेतील पहिला दिवस हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा होऊ लागला. हा केवळ उत्सव नाही, तो संघर्षाची आठवण आहे. आजच्या विद्यार्थ्यांकडे वर्ग आहे, पाणी आहे, पुस्तक आहेत, शिक्षक आहेत, पण प्रश्न असा आहे, आपण शिक्षणाची किंमत ओळखतो का? बाबासाहेबांनी जे सहन केले ते आज सहन करायची गरज नाही, पण त्यांची जिद्द, चिकाटी, ध्येय आपण स्वीकारली पाहिजे. विद्यार्थी असणं म्हणजे फक्त शाळेत जाणं नाही. विद्यार्थी म्हणजे शिकत राहणं, प्रश्न विचारणं, अन्यायाविरुद्ध उभं राहणं. बाबासाहेब शेवटपर्यंत विद्यार्थीच होते. वर्गाबाहेरचा विद्यार्थी हा इतिहास आहे, पण तो फक्त बाबासाहेबांचा नाही, तो प्रत्येक संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आहे. आज विद्यार्थी दिन साजरा करताना फक्त कार्यक्रम नकोत, तर विचार बदला, शिक्षणाचा आदर करा, शिक्षणाला शस्त्र बनवा आणि बाबासाहेबांसारखे आयुष्यभर विद्यार्थी राहा. जय भीम, जय संविधान.